मला फक्त लीगल पोझिशन काय आहे आज ऑफ नाव ते सांगायचं आहे. हे जे प्रोजेक्ट आहे रिव्हर फ्रंट डेव्हलपमेंट, या प्रोजेक्टच्या अगेन्स्ट याला जो पर्यावरणीय मंजुरी म्हणजे एन्व्हायरमेंटल क्लिअरन्स जो मिळाला तो चॅलेंज करणारी आपण पहिली केस एनजीटीत फाईल केली. ती केस खूप आर्ग्यू झाली आणि त्याच्यात एनजीटीने अशा डायरेक्शन्स दिल्या फायनल जजमेंटमध्ये की कॉर्पोरेशनला या प्रोजेक्टला नव्याने एन्व्हायरमेंटल क्लिअरन्स म्हणजे पर्यावरणीय मंजुरी शासनाकडून द्यावी लागते ती. तर ती कारण पहिली पर्यावरण मंजुरीमध्ये फॉल्ट्स आहेत तर नव्याने पर्यावरणीय मंजुरी घेणं आवश्यक आहे आणि त्याच्याशिवाय त्यांनी याचं काम सुरू करू नये अशा क्लिअर कट त्यांनी जजमेंटमध्ये डायरेक्शन्स एनजीटीने दिल्या. बाय दॅट टाइम ही केस चालू असताना 3 स्ट्रेचेसवर म्हणजे संगमापासून ते मुंडव्यापर्यंत कॉर्पोरेशननी ऑलरेडी याच्यावर काम सुरू केलेलं होतं. आता एनजीटीचं जजमेंट आल्यानंतर कॉर्पोरेशननी काम थांबवणं एक्सपेक्टेड होतं कारण एन्व्हायरमेंटल क्लिअरन्स ईसी नवीन घ्यायचा, परंतु कॉर्पोरेशननी काही काम थांबवलं नाही, त्यांनी काम तसंच चालू ठेवलं. म्हणून आपण एक्झिक्युशन ॲप्लिकेशन केलं. त्या एक्झिक्युशन ॲप्लिकेशनमध्ये एनजीटी 180 डिग्रीजनी फिरलं आणि त्यांनी सांगितलं की आत्ता जे काम चालू आहे ते चालू राहू दे कारण हे पब्लिक इंटरेस्टमध्ये पब्लिक एक्सचेकरमधून हे फंड्स जातात. तर ते काम चालू राहिलं. इन द मीन वाईल कॉर्पोरेशननी नवीन पर्यावरणीय मंजुरीसाठी अर्ज केला. तो शासनाकडे त्यांनी परत सगळी ड्रॉइंग्स दिली, सगळं काही दिलं आणि नवीन पर्यावरणीय मंजुरीसाठी अर्ज केला. तो त्यांचा अर्ज केलेला असताना दुसरीकडे इथे एक पॅरलल अशी स्टोरी झाली की कॉर्पोरेशननी त्यांच्या डीपीआर मध्ये असं म्हणलं होतं या प्रोजेक्टच्या की या प्रकल्पासाठी आम्ही एकही झाड तोडणार नाही. बरं का, हे लेखी आहे कॉर्पोरेशनचं, एकही झाड या प्रकल्पासाठी तोडणार नाही. आणि त्यांचं डॉकेट आलं काहीतरी 7,000 काहीतरी झाडं तोडायचं ना या 3 स्ट्रेचेससाठी. तर त्याच्यावर आपण दुसरी केस केली एनजीटीमध्ये आणि त्या केसमध्ये एनजीटीने कॉर्पोरेशनवर स्टे ऑर्डर दिलेली आहे जी आत्ताही व्हॅलिड आहे, चालू आहे, आत्ता लागू आहे की याला नवीन पर्यावरणीय मंजुरी मिळेपर्यंत या प्रकल्पासाठी एकही झाड तोडलं जातं कामा नये. आत्ता म्हणजे यांनी जे सांगितलं की 2 महिन्यात झाडं तोडली आहेत तर हे आपण ते कोर्टाचा अवमान म्हणून आपण मोर यायचे इकडे. हो, या साईडला मोर भरपूर यायचे, आम्ही बघितले. आता बंद झालेत, 2-3 महिन्यापूर्वी बंद झाले. ही आपण त्यांच्याकडून मोर म्हणजे आतमध्ये जायला लागणार तर इथं यायचे मोर, एवढी दाट झाडी होती इथं. आता इथे पण मागे टॅगिंग केलेलंच आहे, झाड केलेलं आहे, सगळ्या झाडांना टॅगिंग. तर आता झाडं तोडण्यावर तर बंदी आहे. इन द मीन वाईल सिया म्हणून जी अथॉरिटी असते, स्टेट एन्व्हायरमेंट इम्पॅक्ट असेसमेंट अथॉरिटी, ती अथॉरिटी याला पर्यावरणीय मंजुरी या प्रोजेक्ट्सना देते. तर त्यांनी 7 नोव्हेंबर 2023ला त्यांची जी मीटिंग झाली त्या मीटिंगमध्ये या प्रकल्पाला पर्यावरणीय मंजुरी नाकारली. परंतु त्या मीटिंगचे मिनिट्स जे असतात, रेकॉर्ड जे असतं हे त्यांनी पब्लिशच केलं नाही सरकार, कारण त्यांना ते नाकारलेलं आहे हे लोकांच्या पर्यंत पोहोचू द्यायचं नव्हतं. समहाऊ जानेवारीच्या फर्स्ट वीकमध्ये का सेकंड वीकमध्ये आम्हाला ते रेकॉर्ड मिळालं. नंतर त्यांनी ते सबसिक्वेंटली पब्लिश केलं, त्यांच्या वेबसाईटवर आलं. तर सियानी जी काही पर्यावरणीय मंजुरी नाकारलेली आहे तर त्याच्यात त्यांनी म्हणले की ही जी पर्यावरणीय तुम्ही या गोष्टी पहिल्यांदा कंप्लाय करा आणि मग तुम्ही परत पर्यावरणीय मंजुरीसाठी या. तर त्यांनी ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्याच्यात त्यांनी स्पष्ट म्हणलंय की नदीचं क्रॉस सेक्शन कुठे कमी होता कामा नये, नदी पात्रात तुम्ही फ्लडलाईनच्या आत कुठलंही कन्स्ट्रक्शन करता कामा नये, नंतर पूररेषा बदलल्या जाता कामा नये, अशा त्यांनी अतिशय स्ट्रिक्ट कंडिशन्स घातलेल्या आहेत. आणि त्या कंडिशन्स फॉलो करायच्या म्हणलं तर कॉर्पोरेशनला या पद्धतीनं किंवा हे सांगतायत तशी झाडं तोडून हा प्रकल्प पूर्ण करता येणंच शक्य नाही, ही आत्ताची परिस्थिती आहे. आता आपण एनजीटीत परत एक केस 2-3 दिवसापूर्वीच म्हणजे 25 तारखेला आपली एक केस फाईल झालेली आहे की आता सियानी पर्यावरणीय मंजुरी कॉर्पोरेशनने परत अख्ख्या 44 किलोमीटर लांबीच्या प्रोजेक्टसाठी पर्यावरणीय मंजुरी मागितली. अख्ख्या प्रोजेक्टसाठी ती डिफर झालेली आहे. त्यामुळे ॲज ऑफ नाऊ दिस प्रोजेक्ट डझंट हॅव एन्व्हायरमेंटल क्लिअरन्स. तर असं असताना हे 3 जे स्ट्रेचेस आहे म्हणजे हे जे इथलं काम चालू आहे हे काम थांबवणं आवश्यक आहे. म्हणून आपण एनजीटीत केस केलेली आहे. तर ती आत्ता 25 तारखेला ते ऍडमिटच करून घ्यायला तयार नव्हते की खूप त्याच्यात म्हणजे ज्युडिशियरीची सध्या न्यायालयीन व्यवस्थेची काय परिस्थिती आहे भीषण, त्याच्यावर न बोललेलं बरं. तर त्यांनी ती केस शेवटी ऍडमिट करून घेतली आणि आता पुढचं त्यांनी तारीख दिलेली आहे 20 ऑगस्ट.
ते 4 महिन्यानंतरच त्यांनी हिअरिंग दिलं. याला तरी काय अर्थ आहे? म्हणजे पेशंट आपण ऍडमिट केला सिरियस आहे म्हणून आयसीयू मध्ये हॉस्पिटलमध्ये आणि डॉक्टरने सांगायचं की 1 महिन्याने येऊन तुमचं राहू दे ऍडमिट पेशंट, मी 1 महिन्याने येऊन तपासतो, तो जगणार आहे का माणूस? इथं जर तुम्ही 4 महिन्यानंतर शेत होतं तोडलं ते पण काची इकडे या, काची इकडे या, इकडे 2 मिनिटं करायचे त्यांचं पण म्हणजे आता हे करून टाकलं. त्याचं ते construction of this retaining wall or हो हे दिस इज नॉट अलाउड. आता ती केस चालू आहे की ह्या स्ट्रेचेसचंही काम बंद करा. नंतर पॅरलली ह्याच प्रोजेक्ट बरोबर बंडगार्डन पासून मुंडव्यापर्यंत 1-2 मिनिटं एकच मिनिट थांबा. हा. बंडगार्डन ब्रिज पासून मुंडव्यापर्यंत एक 100 फुटी रस्त्याचं काम चालू आहे. म्हणजे हे असं रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट आणि त्याच्या पुढे 100 फूट रुंदीचा 30 मीटर रुंदीचा रस्ता. तर तो रस्ता दॅट इज इन कम्प्लीट व्हायोलेशन ऑफ अर्लियर एनजीटी ऑर्डर्स. ती दुसरी एक मेट्रोची जी केस आम्ही केली होती त्याच्यात त्यांनी म्हटलं होतं की पूर्ण याचा एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट केल्याशिवाय रस्त्याचं काम सुरू करायचं नाही. तरी सुद्धा कॉर्पोरेशन म्हणजे हे दडपून आम्ही करणार, तुम्हाला काय करायचंय ते करा. ही जी सध्याची ऍटिट्यूड जो आहे सरकारचा की तुम्हाला नागरिकांना पूर आला ना, तुमची घरं पाण्यात गेले ना, आम्हाला काही घेणं नाही. आम्हाला पाहिजे ते प्रकल्प आम्हाला जसे पाहिजे तसे आम्ही पूर्ण करणार. हा बेगुमान वृत्ती जी आहे ना, मला राजकारणाशी घेणं देणं नाहीये. तो कुठला पक्ष आहे, आय एम नॉट कन्सर्न विथ दॅट. मग तो आज काँग्रेस असेल, बीजेपी असेल, नाही तर कम्युनिस्ट असेल, कोणी असेल, जर या पद्धतीनं जर ही कामं होत असतील तर आपल्याला त्याचा विरोधच असला पाहिजे आपला. तर त्या रस्त्याच्या विरोधात सुद्धा आपण केस फाईल केलेली आहे आणि 7 मेला त्याचं हिअरिंग आहे. कॉर्पोरेशनने अजूनपर्यंत त्याला रिप्लायच फाईल केली, गेले 1.5-2 महिने झाले. ही आत्ताची परिस्थिती आहे. म्हणजे फक्त मी हे रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट आणि रिव्हर बेड रोड की जो साथोसाथ त्याच्या चालू आहे, या दोनचं बाबतीत मी तुम्हाला अपडेट केलं. ही आत्ताची परिस्थिती आहे. बाकी आपल्या फ्लडलाईन्सच्या बाबतीत हायकोर्टात PIL आहे, तर ते सगळं पॅरलली चालू राहणार.